ग्रेड 7 चॅलेंजिंग हेअर ट्रान्सप्लांट केस, ज्यामध्ये तुमच्याकडं डोनर एरिया नसतो किंवा ते हेअर खूप थिन असतात, क्वांटिटी कमी असते आणि क्वालिटी कमी असते. पण जेव्हा तुमच्याकडं हातात खूप छान मेडिसिन्स असतात तेव्हा तुमचा हेअर ट्रान्सप्लांट हा सक्सेसफुल होतो. फक्त हेअर ट्रान्सप्लांटवर तुम्ही अवलंबून नाही राहू शकत. आज 1.5 वर्ष झालाय ट्रान्सप्लांटला, पण इम्प्रूव्ह होत गेलंय सर्जरीचे रिझल्ट्स. डोनर एरियामधले हेअर खूप थिन होते, कमी होते. पण एक्झॅक्ट स्ट्रॅटेजिकली जेव्हा तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट प्लॅन करता त्यावेळेस तुमच्याकडे ऑप्शन असतो की ग्राफ्ट कसे सिलेक्टिव्ह घ्यायचे. सिलेक्टिव्ह ग्राफ्ट घेतल्यानंतर फ्रंट पासून तर क्राऊन पर्यंत पूर्ण कव्हरेज मिळतं. कमी ग्राफ्ट्समध्ये तुम्हाला छान रिझल्ट मिळतो. सरांचं 6,000 ग्राफ्ट्स काढलेले आहेत, ज्यामध्ये स्काल्पचे चांगल्या क्वालिटीचे ग्राफ्ट्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बियर्डचे सुद्धा घेतलेले आहेत. बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की मी बियर्डचे ग्राफ्ट घेतल्यानंतर मला स्कार्प दिसतील का, मार्क दिसतील का, बियर्ड ठेवता येईल का, नाही ठेवता येणार. पण तुम्ही बघू शकता की बियर्डचे ग्राफ्ट्स घेऊन सुद्धा तुम्ही परत बियर्ड ठेवू शकता, शेव ठेवू शकता. तुम्हाला कुठलाच स्कार मार्क नाही आहे. हेअर ट्रान्सप्लांटचे एक चांगले दिवस आले आहेत, पण चांगल्या पद्धतीने केलं तर. हा आहे ग्रेड 7चा सक्सेसफुल हेअर ट्रान्सप्लांट रिझल्ट. आणि हे केस असेच 10 ते 12 वर्ष छान टिकणार आहेत. डेव्हलप झालेले आहे त्यांची क्वालिटी विथ गुड क्वालिटी ऑफ मेडिसिन्स.